राज्यसेवा 2017ला रीडिंग कॉम्पिटिशनमध्ये हा पॅसेज आलेला आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रीडिंग कॉम्पिटिशनमध्ये आपण काय करतो, पॅसेज बघितला का आपण एक तर वाचायचा स्किप करतो किंवा मग डायरेक्ट आन्सरवर आपण काय करतो, क्वेश्चनमध्ये तुक्के मारून देतो. बरेच पोरं तुक्के मारून देतात, प्रश्न पॅसेज वाचायचा कंटाळा करतात. आता पॅसेज वाचायचा कंटाळा करतो किंवा काही पोरं पॅसेज वाचण्यामध्येच भरपूर वेळ घालवून देतात. तर पॅसेज वाचण्याची चूक करू नका सुरुवातीला. आणि जर वाचायचं असेल तर वरवरच बघायचं फक्त, पण ते सुरुवातीला नका बघू. तर केव्हा बघायचं, आधी प्रश्न वाचा. पहिले प्रश्न काय म्हणतो, तुम्हाला पॅसेज काय म्हणतोय हे तुम्हाला प्रश्नामध्येच कळतं. सगळे प्रश्न वाचायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज काय म्हणतोय हे तुम्हाला कळतं. आणि प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातील, व्हाय, हाऊ, व्हॉट, वेअर, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. बरोबर, ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, व्हाय वाला जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला लेट सोडवायचा आहे. जो व्हॉट वगैरे जे असतील ते तुम्हाला आधी सोडवायचे, वाय वाला जो तो लेट सोडवायचा, कारण तिथे आपल्याला रिझन शोधायचंय. आणि रिझन आपल्याला मोठं असेल किंवा ते पॅसेजमध्ये लवकर भेटणार नाही, तर आपल्याला काय करायचंय, व्हायचा जो क्वेश्चन असेल तो लेट सोडवायचा, बाकीचे जे आहे ते बघून घ्यायचे. आणि प्रश्नांमध्ये आपल्याला कळते की पॅसेज काय म्हणतोय. तर आपण या पॅसेजमध्ये सगळ्यात पहिले प्रश्न बघू. बरं, आता बघायचे प्रश्न काय म्हणतोय, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ कॉमन नॅशनल लँग्वेज ऑन थिएटर. आता सगळ्यात पहिला मुद्दा, प्रश्न समजला नाही किंवा प्रश्न मराठीमध्ये काय म्हणतोय हे शोधत बसायचा विचार करू नका. तो इंग्लिशमध्ये आहे ना, नाही समजला त्याचा अर्थ नाही माहिती, काहीच घेणं देणं नाही. तो जसा आहे तसाच वाचा, तसाच माइंडमध्ये ठेवून तो पॅसेजमध्ये शोधा. आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचे, कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. काय म्हणतं इथे आता, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ नॅशनल लँग्वेज, ठीक आहे, कॉमन नॅशनल लँग्वेज ऑन थिएटर. आता काय म्हणतंय, द थिएटर विल बिकम अन इन्स्ट्रुमेंट ऑफ नॅशनल युनिटी. इन्स्ट्रुमेंट ऑफ नॅशनल युनिटी, मला याचा मराठीमध्ये अर्थ नाही बघायचा आहे, काय म्हणते ते बी विचारायचं नाही. काय म्हणते, इन्स्ट्रुमेंट ऑफ नॅशनल युनिटी. त्याच्यानंतर काय म्हणते, द थिएटर विल बी मोस्ट बेनिफिट बाय कॉमन लँग्वेज. द थिएटर विल बी एबल टू ड्रीम नॅशनल ड्रीम्स. ओके, ठीक आहे. आता हे थिएटर बद्दल बोलते. त्याच्यानंतर खाली या, चूज द स्टेटमेंट विच आर ट्रू इन द कंटेंट्स ऑफ द पॅसेज. सिनेमा इनिशियली पोज कॉम्पिटिशन फॉर थिएटर. सिनेमा विल रिप्लेस थिएटर वन डे. सिनेमा विल रिप्लेस थिएटर वन डे म्हणते ते सिनेमा. थिएटर इज अ फीडर टू सिनेमा. आता ह्या दोन प्रश्नावरून तर कळलेलं आहे की पॅसेजमध्ये जे ते सिनेमा आणि थिएटरबद्दल डिबेट चालू आहे. आपल्याला हे तर कळलं की पॅसेज कशाबद्दल आहे, सिनेमा थिएटरबद्दल डिबेट चालू आहे. आणि आपल्याला तो तर्क लावायचा आहे नंतर. त्याच्यानंतर फिल्म ऍक्टिंग इज नॉट द सेम ॲज स्टेज ऍक्टिंग. काय म्हणते वरती, डिफरंट बिटवीन सिनेमा आणि थिएटर यांच्यातला डिफरंट तुम्हाला ओळखायचा आहे. इथे काय म्हणते, फिल्म ऍक्टिंग इज नॉट द सेम ॲज स्टेज ऍक्टिंग. फिल्म ऍक्टिंग लॅक ऑफ ह्युमन टच. फिल्म ऍक्टिंग लॅक ऑफ ह्युमन टच. इन सिनेमा हार्ट रिस्पॉन्ड टू हार्ट. इन सिनेमा म्हणते हे, इन सिनेमा हार्ट रिस्पॉन्ड टू हार्ट. त्याच्यानंतर इकडे बघा, why is the need for common national language felt? Common national language felt. Why is need? Due to English being a difficult language, to a new awakening of social life, due to lack of language technique facilities, due to examination policy of high school boards in the country. परत खालचा प्रश्न काय म्हणतोय, it will give theater a new stimulus. It will lead to extinction of theater. Lead to extinction of theater म्हणजे काय, नामशेष होण्यासारखं. नामशेष नसतं. स्टिम्युलस म्हणजे काय, उत्तेजन देणं. It will encourage higher artistic achievement of theater. आता हे वर्ड्स तुम्ही लक्षात घेतले, तुमच्या डोक्यात आले हे काही कीवर्ड्स. आता तुम्ही पॅसेज वाचा. म्हणजे वाचायचं नाही, फक्त स्किमिंग करायची त्याला. आता काय म्हणते
म्हणते इथे पहिले द थिएटर विल बिकम अन नॅशनल इन्स्ट्रुमेंट of national unity. The theater will most benefit by common language. The theater will be able to dream national dreams. पॅसेज बघा. इथं ठीक आहे, तुम्ही हळूहळू वाचलं, स्किमिंग केली वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, हे तिघी बघायचे. हा, हे तिघी तुम्हाला कुठे दिसत आहे, इथून वाचू आपण बघा. The theater will come into its own as a definite instrument of national unity, national unity, reflecting the national mind, interpreting the national heart and dreaming a national dreams of the future, for the future. इथे बघा common term with a common term with a live national consciousness, the theater will come into its own as a definite instrument. आता common term म्हणजेच काय, common language. कॉमन टर्म म्हणजेच कॉमन लँग्वेज. मग आता आलं आपलं हे काय म्हणतंय, हे व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ कॉमन नॅशनल लँग्वेज ऑन थिएटर. ABC ती उत्तर आहेत आपले. बघा इथे ABC. ठीक आहे, आपल्याला अर्थ जाणायचा नाही, आपल्याला पॅसेज जे म्हणतंय ना तेच आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय. आपलं दुसरं डोकं लावायचं नाही, कारण कसं आहे काय वेळेस पॅसेज जे म्हणतंय ते आपल्याला पटत नाही. पटवण्याची गरज नाही. तू जे म्हणतोय हा तेच, तू जे म्हणतोय तेच करे. इथे जे आहेत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कीवर्ड्सने जा. कीवर्ड्सने गेल्यानंतर तुम्हाला आन्सर नक्कीच भेटणार आहे. तुम्ही स्किमिंग करा, पॅसेज वाचत बसू नका, कारण पॅसेज वाचल्याने ती लँग्वेज जरा हार्ड असते, आपल्याला हार्ड जाते. एक तर पहिले इंग्लिश विषय आपल्याला असं वाटतं की नाही इंग्लिश आलं का तिथेच काही प्रोकंटाळा करतात. त्याच्यामुळे पॅसेज वाचत बसला ती लँग्वेज कळत नाही, मग त्यात आपण म्हणतो जाऊ दे यार काय टाइम जातोय मध्ये तुके मारून. हे करण्यापेक्षा तुम्ही क्वेश्चनने जा, क्वेश्चनमध्ये कीवर्ड्स बघा, कीवर्ड्सने मग तुम्हाला जर तुके मारायचे तर तुम्ही कीवर्ड्सने मारा. झालं पहिलं उत्तर ABC. त्याच्यानंतर दुसरं, सिनेमा इनिशियली पोस्ट कॉम्पिटिशन फॉर थिएटर. सिनेमा विल रिप्लेस अ थिएटर वन डे. थिएटर इज अ फीडर टू सिनेमा. इकडे बघा, the first is the rapid development of the cinema as a competition for popular favor. आता सिनेमाचं जे डेव्हलपमेंट आहे ते वाढत्या प्रमाणात जे डेव्हलपमेंट आहे ते कॉम्पिटिशन झालेले, हे बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट. त्याच्यानंतर काय म्हणतोय, हे बघा इकडे, द सिनेमा कॅन नेव्हर रिप्लेस द स्टेज. नेव्हर रिप्लेस द स्टेज म्हणजेच काय आला, रंगभूमी जे थिएटर आहे ते. थिएटर म्हणजे रंगभूमी, सिनेमा म्हणजे सिनेमा जे आपण काय म्हणतो की थिएटरमध्ये मूवी बघायला जातो वगैरे. तर हा जो थिएटर आहे ते जे नाटकभूमी जी रंगभूमी जी आपण बघतो ती. तर द सिनेमा कॅन नेव्हर रिप्लेस द स्टेज अँड एल्बो. ओके, हे आलं. इथं काय म्हणतंय खाली, सिनेमा विल रिप्लेस द थिएटर म्हणजे हे चुकलेलं आहे. ओके, कॉम्पिटिशन फॉर थिएटर कॉम्पिटिशन आहे. The theater is feeder to cinema. The theater is feeder to cinema. The stage will always be required as a feeder to studio. स्टुडिओ म्हणजेच सिनेमा, ते चालू. थिएटर हा काय की सिनेमासाठी स्टुडिओसाठी पूरक असं एक माध्यम आहे. मग काय आपलं उत्तर AC. ए आणि C 3 नंबर. Film acting is not the same as stage acting. Film acting lack human touch. In cinema, heart respond to heart. आता आपण परत मागे जाऊया. हे बघा, that film acting is at least only a second best to them. सेकंड बेस्ट आहे म्हणजे सारखी नाहीये. मग जे स्टेटमेंट होता ते बरोबर आहे. फिल्म ऍक्टिंग इज नॉट द सेम ॲज स्टेज ऍक्टिंग. त्याच्यानंतर इट कॅन नॉट मीन टू देम व्हॉट द स्टेज मीन्स समथिंग इज लॅकिंग द ह्युमन टच. काय होतं तिथे
ह्युमन टच लॅकिंग ऑफ ह्युमन टचला आपण सिनेमामध्ये आपण टीव्हीवर बघू शकतो पण टच नाही करू शकत जसं थिएटरमध्ये करू शकतो तसं लॅकिंग ऑफ ह्युमन टच. त्याच्यानंतर द थिएटर हार्ट रिस्पॉन्ड टू हार्ट. ओके, तिथे काय म्हटलेलं आहे सिनेमा, इथे काय द थिएटर हार्ट रिस्पॉन्ड टू हार्ट. फिल्म ऍक्टिंग इज नॉट द सेम ॲज स्टेज ऍक्टिंग, बरोबर आहे. त्याच्यानंतर फिल्म ऍक्टिंग लॅक ऑफ ह्युमन टच, बरोबर आहे. इन सिनेमा हे चुकलेलं आहे. इन थिएटर हार्ट रिस्पॉन्ड टू हार्ट, सिनेमामध्ये नाही. मग ए आणि बी, ए बी. त्याच्यानंतर व्हाय इज द नीड, व्हाय इज द नीड फॉर कॉमन नॅशनल लँग्वेज थेट. कॉमन नॅशनल लँग्वेजची गरज का भासते? ड्यू टू इंग्लिश बिंग अ डिफिकल्ट लँग्वेज, ड्यू टू न्यू अवेकनिंग इन सोशल लाईफ, ड्यू टू लॅक ऑफ लँग्वेज टीचिंग फॅसिलिटीज, ड्यू टू एक्झामिनेशन पॉलिसी ऑफ हाय स्कूल बोर्ड्स इन द कंट्री. With a new awakening in social life, the need for a common tongue is being increasingly felt. Okay, तिथे कॉमन लँग्वेज आहे, इथे कॉमन टंग आहे. टंग मदर टंग म्हणतो, मातृभाषा, कॉमन टंग. ओके, मग कशासाठी? ड्यू टू विथ न्यू अवेकनिंग ऑफ सोशल लाईफ द नीड फॉर अ कॉमन टंग इज बीइंग इन्क्रीजिंगली फेल्ड. मोठ्या प्रमाणात गरज भासते. न्यू अवेकनिंग ऑफ सोशल लाईफ. 2 नंबर. Which statement are true about the rivalry between cinema and theater? सिनेमा आणि थिएटर यांच्या स्पर्धेबद्दल कोणतं उदाहरण बरोबर आहे? इट विल गिव्ह थिएटर अ न्यू स्टिम्युलस, इट विल लीड टू एक्सटेंशन ऑफ थिएटर, इट विल एन्करेज हायर आर्टिस्टिक अचिव्हमेंट ऑफ थिएटर. Thus the theater is no danger extinction. The theater is no danger of extinction. आता तिथे काय होतं? लीड टू एक्सटेन्शन होतं. इथे काय? नो डेंजर ऑफ एक्सटेन्शन, म्हणजे त्याच्या अस्तित्वाला भीती नाही, ते नामशेष होण्याच्या मार्गावर नाही. जर ते हार्ट रिस्पॉन्ड टू हार्ट आणि वगैरे हे सर्व आहेत तर ते नामशेष होण्याच्या मार्गावर राहू शकत नाही. पॅसेज काय म्हणते? पॅसेज काय म्हणते? इट इज नो डेंजर ऑफ एक्सटेन्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर अदर हँड द रायव्हलरी, हा वर्ड वाचला होता आपण तिथे. द रायव्हलरी ऑफ द स्ट्रीट आउट to and we put the theater to a new taste and give it a new stimulus that may will lead to still higher plans of artistic achievement. उत्तेजन देणं, जे आहे, जे थिएटरचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या उत्तेजन देण्यासारखे आहेत. स्टिम्युलस, इट विल गिव्ह थिएटर अ न्यू स्टिम्युलस, म्हणजे जे सिनेमामध्ये जे होतं लॅकिंग ऑफ ह्युमन टच असतो, हार्ट रिस्पॉन्ड टू हार्ट नाही राहत, त्याच्यानंतर म्हणजे एवढं इफेक्टिव्ह नाही राहत जेवढं रंगभूमी मंचावर असतं तेवढं. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काय, त्या थिएटरसाठी चांगल्या आहेत, थिएटरला नवीन उत्तेजन देण्यासारखे आहेत. म्हणजे थिएटर नामशेष मार्गावर राहू शकत नाही, कारण थिएटर हे काय एक पूरक साधन आहे सिनेमासाठी, स्टुडिओसाठी. मग हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर काय, लीड टू एक्सटेन्शन नाहीये, नो डेंजर ऑफ एक्सटेन्शन बघितलं होतं आपण तिथे. इट विल कव्हरेज हायर आर्टिस्टिक अचिव्हमेंट, हे पण आहे. ए आणि सी, एसी, एसी 3 नंबर ऑप्शन झालं. काही अवघड होतं? एकदम सोपं होतं.